तर शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे कांदा उत्पादकांची बाजार कोंडी. बघू शकता महत्त्वाची अपडेट, संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शॉर्ट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असायला म्हणजेच घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वत्र पोहोचत तेच करू शकता. व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे कांदा उत्पादकांची बाजारकोंडी. कांद्याची आवक होणाऱ्या जिल्ह्यात प्रमुख बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांच्या सोयीनुसार कामकाज होत असल्याचे कांदा व्यापाऱ्यांच्या सोयीनुसार कामकाज होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बाजारकोंडी झाली आहे. व्यापाऱ्यांच्या बाहेरगावी जायचे आहे आणि मंजूर उपलब्ध नाही अशा तकलादू कारणे देत अनेक बाजार समित्या 7 ते 8 दिवस लिलाव बंद राहतील असे बाजार समितीच्या संदेशाद्वारे जाहीर केले आहे. बाजार समितीच्या व्यापाऱ्यांच्या मनमानीला दिलेली ही मूकसंमती शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. पणन संचालनाच्या स्पष्ट आदेशानुसार कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशिवाय बाजार समित्या 3 दिवसापेक्षा जास्त काळ बंद ठेवता येणार नाहीत. मात्र नाशिकमध्ये कांदा आवकेसाठी प्रमुख बाजार समित्यांमध्ये जवळपास विविध कारणे देत 3 पेक्षा अधिक दिवस लिलाव बंद ठेवले आहे. लासलगावमध्ये 27 मार्च रोजी व्यापाऱ्यांना वैयक्तिक कामासाठी बाहेर जायचं असल्याच्या कारणावरून लिलाव थांबवण्यात आले आहे. या प्रकरणात बाजार समितीच्या शेतकऱ्यांसाठी आहेत की व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी असा सवाल उपस्थित होत आहे. मार्च अखेर बँकेचे हप्ते किंवा सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या पैशांची नितांत गरज आहे. जिल्ह्यातील कांद्याची सरासरी आवक 1.5 लाख क्विंटल असते. अशा वेळी आठवडाभर लिलाव बंद राहिल्याने लिलाव सुरू होऊन आवक वाढल्यास दर पडण्याची भीती आहे. त्यामुळे व्यापारी अर्जावरून कामकाज बंद ठेवणे म्हणजेच बाजार समितीच्या व्यवस्थेवर पद्धतशीर मौन धारण केलेले आहे. आणि तर प्रशासन देखील याकडे डोळेझाक केली आहेत का, हा सवाल उपस्थित होत आहे. व्यापाऱ्यांच्या सिंडिकेटला लगाम लावण्याचा प्रशासन वर्षी अपयशी ठरल्याचा अनुभव पाहायला मिळत आहे. धन्यवाद.